नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी आता घडण्यास सुरुवात झाली असून ही निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रित लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे महायुतीची अद्यापही निर्णयाची प्रतीक्षा कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ही निवडणूक मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या निवडणुकीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे तब्बल 220 इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले असून लवकरच उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसं तर धुळे महानगरपालिकेचे जेवढे 74 जागा आहेत त्या 74 जागांवर पूर्णपणे स्वबळावर लढण्याची आमची पूर्वीपासूनच तयारी आहे आणि नंतरच्या काळात आमच्या ज्या वरिष्ठांचं एक धोरण होता की आपण महायुती म्हणून लढवायची, परंतु आता 4 दिवसापूर्वीसुद्धा आमचे जे इथले समन्वयक आहेत माजी मंत्री अनिलदादा पाटील साहेब हे पण आले होते आणि त्यांनी पण मला वाटतं त्यांच्याशी काहीतरी त्यांचं बोलणं झालेलं आहे, पण अजूनपर्यंत भाजपाकडून किंवा इतर कुठल्या पक्षाकडून आम्हाला कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही आणि आमची पूर्ण 74 जागा लढण्याची तयारी आहे. आता शेवटचा जे निर्णय आहे जे आमचे वरिष्ठ मंडळी ते घेतील. आतापर्यंत 240 उमेदवारीसाठी अर्जांची मागणी आमच्याकडे करण्यात आलेली आहे आणि त्या लोकांनी आमच्याकडे फॉर्मसुद्धा भरून दिलेले आहे आणि 1-2 दिवसानंतर आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे मुलाखती घेऊन आणि पुढची रणनीती ठरवणार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.